नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं तुमच्या लाडक्या द विनर स्टडी सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। शिक्षक बंधू आणि भगिनींनो, जसं तुम्ही सर्वजण जाणता की द विनर्स स्टडी सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मने मागील टेट एक्झाममध्ये आणि टीईटी एक्झाममध्ये बऱ्याचशा शिक्षक बंधू भगिनींना विद्यार्थ्यांना मोलाची साथ दिलेली आहे आणि आज त्यातील बरीचशी लोक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत किंवा रुजू होत आहेत। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की जवळजवळ द विनर स्टडी सेंटरचे 2000 प्लस विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत। तर याची पोचपावती विद्यार्थी स्वतः तुम्हाला देतील ज्यावेळेस ते तुम्हाला सांगतील की कोर्स कशा पद्धतीने द विनर स्टडी सेंटर या ॲप्लिकेशनवर असतो। जसं की मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये सुराशे सरांनी तुम्हाला त्याबद्दल बरीचशी कल्पना दिली असेल की श्री बाळासाहेब शिंदे सर यांनी या टेट एक्झामसाठी टीईटी एक्झामसाठी सगळ्यात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि अतिशय कमी दरामध्ये जो विद्यार्थ्यांना परवडेल अशा दरामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिला होता आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी खूप जास्त प्रमाणावर मागील शिक्षक भरतीमध्ये घेतला। आता मित्रांनो, ज्या पद्धतीने मागील व्हिडिओमध्ये सुराशे सर सांगत आहेत की हे जे राज्य सरकार आहे जाता जाता एक चांगली खुशखबर, मोठी खुशखबर तुमच्या सगळ्यांसाठी देणार आहे आणि निश्चितच टीईटी एक्झाम इलेक्शनच्या आधी होण्याची दाट शक्यता। तर मित्रांनो, आपण तयारीत आजपासून राहणं आवश्यक आहे, बरोबर आहे। एक्झाम पडेल आणि मग तयारीला लागायचं हे फार चुकीचं आहे। आजपासून जर तयारीला आपण लागलो तर निश्चितच यश आपलं असणार आहे मित्रांनो। तर बघूयात मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बोलतोय बुद्धिमत्ता चाचणी या विषयाबद्दल। आता बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल की सर, बुद्धिमत्ता चाचणी हा विषय सिलेबसमध्ये लिहिलेलाच नाहीये। तर एक लक्षात घ्या मित्रांनो, सिलेबसमध्ये तुमच्या टीईटीच्या गणित या विषयाचा उल्लेख केलेला आहे, बरोबर आहे। पण तुम्ही जर मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका जर उघडून बघितल्या असतील तर मागच्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये बुद्धिमत्ताचे एका पेपरमध्ये 7-7, 8-8 क्वेश्चन विचारलेले आहेत। येते लक्ष सर्वांना। तर आपल्याला होतंय काय, आपल्या समोर गणित विषय दिलाय, मग आपण बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करतच नाही आणि ऐन वेळेवर पेपरमध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न दिसतात। तर आज आपल्याला तेच करायचं। बघा, हेडिंग तुम्ही बघत असाल, बुद्धिमत्ता चाचणीवर विचारलेले प्रश्न नेमके कोणते आहेत, कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आलेले आहेत, ओके। आणि या बुद्धिमापन चाचणी या विषयाची तयारी टीईटी साठी कशी करावी। सुरुवातीला मी टीईटी बद्दल बोलतोय। सध्या इनिशियल फेजमध्ये आपल्याला टीईटी एक्झाम क्रॅक करायची मित्रांनो। जर टीईटी क्रॅक कराल तरच टेट एक्झाम देता येणार आहे, बरोबर आहे की नाही। तर आज आपल्याला सुरुवातीला लक्ष केंद्रित करायचे पूर्णपणे टीईटी मध्ये हा सब्जेक्ट नेमका काय रोल प्ले करणार आहे तुमचा रिझल्ट आणण्यामध्ये। लक्षात ठेवा, बुद्धिमत्ता चाचणी निश्चितच गणिताच्या अंडर जरी हेडिंग गणित असली तरी त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न निश्चितच तुम्हाला बघायला मिळतील। लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये नेमके टॉपिक कोणकोणते आहेत, कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आतापर्यंतच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत याच्यावर थोडासा आपण कटाक्ष टाकूयात। बघा, सगळ्यात पहिला टॉपिक क्लॉक। प्रत्येक एक्झाममध्ये मित्रांनो, प्रत्येक एक्झाममध्ये प्रत्येक पेपरमध्ये बघा तुम्ही क्लॉक टॉपिकवर, घड्याळ टॉपिकवर एक क्वेश्चन आलेला आहे। सेकंड टॉपिक जर तुम्ही बघताल तर कॅलेंडर नावाचा टॉपिक आहे, याच्यावर सुद्धा रेग्युलर प्रश्न विचारले आहेत। कॅलेंडरमध्ये मित्रांनो एका तारखेचा वार दिलेला असतो, दुसऱ्या तारखेचा वार काढायचा असतो। हा प्रकार मॅक्सिमम आतापर्यंत विचारला गेलाय, पण इथून पुढे कॅलेंडरच्या इतर प्रकारावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात। का, कॉम्पिटिशन तेवढं तगडं झालंय, त्याच्यामुळे क्वेश्चनची जी काठिण्य पातळी आहे ती थोडीशी वाढवली गेली आहे। तर प्रत्येक टॉपिकमध्ये आतापर्यंत आलेले जे क्वेश्चन आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे वरचढ क्वेश्चन दिसण्याची दाट शक्यता। त्यानंतर डाईस नावाचा टॉपिक, ठोकळा नावाचा टॉपिक, त्याच्यानंतर घन नावाचा टॉपिक। तर हे दोन वेगळे टॉपिक आहेत मित्रांनो, ठोकळा आणि घन हे वेगळे टॉपिक आहेत, त्यातला मॅटर पण वेगळा असणार आहे। त्याच्यानंतर नातेसंबंध, त्याच्यानंतर मित्रांनो अंकमालिका, त्याच्यानंतर काउंट द नंबर ऑफ फिगर्स म्हणजे आकृत्यांची संख्या मोजणे, ओके। त्यानंतर परम्युटेशन कॉम्बिनेशन। बघा मित्रांनो, ह्या परम्युटेशन कॉम्बिनेशन या टॉपिकमध्ये आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन विचारले गेलेत ना ते अंकावर आधारित क्वेश्चन विचारले गेलेत। फॉर एक्झाम्पल क्वेश्चन असा येतो, 2, 5, 7 आणि 8 या अंकांचा एकदाच वापर करून किती समसंख्या तयार होतील, या अंकांचा एकदाच वापर करून किती 4 अंकी संख्या तयार होतील। तर अशा टाइपचे जे प्रश्न आहेत मित्रांनो हे तुम्हाला येतील कुठं, परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन मध्ये। तर याच परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये फक्त अंकावरच्याच क्वेश्चनवर आपल्याला फोकस न करता, ते तर आपल्याला बघायचेच आहेत, अंकावरच्या प्रश्नांव्यतिरिक्त अक्षरावर आधारित प्रश्न, त्याच
याच्यामध्येच परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्येच पीपल्स अरेंजमेंटवर क्वेश्चन येतात बघा, व्यक्तींच्या अरेंजमेंटवर, सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन असतात, तेही आपल्याला बघायचे आहेत. आणि एक महत्त्वाचा टॉपिक वयवारी. तर ह्याच्यावर मित्रांनो कंटिन्युअसली क्वेश्चन्स तुमच्या TET पेपरमध्ये आहेत. जरी फक्त सिलेबसमध्ये गणिताचा उल्लेख असला तरी बुद्धिमत्ताचे एवढे 9 टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये गणिताच्या अंडर टाकलेले आहेत. आणि एक 10वा टॉपिक लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, संभाव्यता. जर याच्यावर ह्या वर्षी प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर एवढे 10 टॉपिक मित्रांनो हे फार महत्त्वाचे असतील तुमच्या TET एक्झाम क्रॅक करण्याच्या दृष्टिकोनातून. बाकी गणिताच्या सेक्शनमध्ये गणिताचे उरलेले बाकी टॉपिक असतील. आणि एक अनन्यसाधारण गोष्ट म्हणजे भूमितीचे मॅक्सिमम क्वेश्चन मित्रांनो येतील तुम्हाला. एक लक्षात घ्या, याचे 6 ते 7 क्वेश्चन, किती क्वेश्चन, मॅक्सिमम 7 क्वेश्चन. भूमिती जवळजवळ 8 ते 9 क्वेश्चन मित्रांनो. भूमितीचा रोल खूप मोठा असणार आहे तुमच्या सिलेक्शनमध्ये. ओके, तर भूमिती टोटल करायचे. तर ह्याच्यामध्ये आपण बुद्धिमत्ताचा पार्ट बघतोय. तर मित्रांनो लक्षात घ्या, या 10 टॉपिकसाठी, हे जे 10 टॉपिक मी तुम्हाला तुमच्या समोर दाखवले, या 10 टॉपिकसाठी आपण एक सेपरेट बॅच लॉन्च करतोय. आणि हे जे 10 टॉपिक आहेत त्याच्यासाठी जी बॅच आपण लॉन्च करतोय ती सुरू होणार मित्रांनो तुमची 25 तारखेला. 25 जुलै 2024ला ही बॅच सुरू होईल. वेळ असणार या बॅचचा डेली दुपारी 2 ते 3. दुपारी 2 ते 3 या वेळेमध्ये हे जे 10 टॉपिक मी तुम्हाला सांगितले, हे 10 टॉपिक आपल्याला पूर्णपणे एकदम डीपमध्ये स्टडी करायचे, जेणेकरून TET मधला एकही मार्क तुमचा जाऊ नये या टॉपिक्सवरचा. ओके, माझ्याकडे बुद्धिमत्ता चाचणी हा सेक्शन आहे. तर याच्यावरचे सगळे काही क्वेश्चन्स घेण्याची जबाबदारी माझी आहे तुमची. तर पूर्ण डीपमध्ये हा पूर्ण पार्ट मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे या बॅचमध्ये. आणि मित्रांनो ही बॅच सुरू होते आपली, पुन्हा एकदा सांगतोय, 25 जुलै 2024ला बॅच सुरू होते. वेळ आहे बॅचची रोज दुपारी 2 ते 3. तर 25 जुलैला आपण काय करूयात, 25 जुलैला आपण PYQ सुरू करून टाकूयात मित्रांनो. सुरुवातीला PYQ घेऊयात. सुरुवातीचे 3 ते 4 दिवस आपण यूट्यूबला लाईव्ह असू कंटिन्यू 25 तारखेपासून. आणि 25 तारखेपासून आपण PYQ घ्यायला चालू करूयात. ओके, आता लक्षात घ्या मित्रांनो, ही जी बॅच आहे TET साठी बुद्धिमापन चाचणी स्पेशल बॅच, याची फीस असणार आहे मित्रांनो 199 रुपये. जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑल PYQ कवर्ड, म्हणजेच बॅच सुरू होण्याच्या आधीच सर्व प्रकारचे PYQ मी तुमचे कव्हर करून घेणार आहे. आणि PYQ झाल्या झाल्या लगेचच चॅप्टरला आपण सुरुवात करू. या 10 टॉपिकपैकी कुठला तरी एक टॉपिक घेऊन आपण चालू करू. ही मिनी बॅच असणार आहे, लक्षात ठेवा. या मिनी बॅचमध्ये फक्त आपण फोकस करतोय TETवर. TET मध्ये येणारे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न आणि ते संपूर्ण टॉपिक त्यामध्ये त्या ठिकाणी आपण कव्हर करणार. ठीक मित्रांनो, या बॅचची फीस मात्र 199 रुपये असणार आहे. आता लक्षात घ्या, या बॅचसाठी ज्या ज्या लोकांना ॲडमिशन घ्यायचं, रजिस्टर करायचं, त्या लोकांना या नंबरवर मित्रांनो रजिस्ट्रेशन करायचं. या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करायचा की सर आम्हाला ही बॅच करायची आहे. आणि व्हॉट्सअप मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये इन्क्लूड करण्यात येईल. लक्षात घ्या, 25 तारखेपासून आपण याला चालू करतोय. तर ज्यांना ज्यांना ह्या बॅचला एंट्री घ्यायची आहे, पुन्हा एकदा सांगतोय, या नंबरला तुम्हाला इन्क्वायरी करायची आणि याच नंबरला मित्रांनो मेसेज टाकायचे की या बॅचला एंट्री घ्यायची म्हणून. आता ॲडमिशन करण्यासाठी काय प्रोसेस आहे, तर हा जो नंबर आहे मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त एक फोनपे नंबर देतोय 9028789589 9028789589. या नंबरवर मित्रांनो फोनपे करून, या नंबरवर फोनपे करायचे तुम्हाला. हा नंबर सुद्धा माझाच आहे. ह्या नंबरवर 199 रुपये फोनपे करायचे. 199 रुपये फोनपे केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲड करण्यात येईल. तर बॅच सुरू होईल 25 तारखेपासून. तर याचे रजिस्ट्रेशन मात्र लगेचच आजपासून सुरू होत आहे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, या एक स्पेशल कोर्स सहित TETचा संपूर्ण कोर्स तुमच्या समोर लवकरच येईल, ज्यामध्ये समस्त टीम विनर्सची, जी तुम्हाला मागच्या शिक्षक भरतीसाठी सेवाबद्ध होती त्याच पद्धतीची संपूर्ण टीम तुमच्या समोर असणार. बाळासाहेब शिंदे सर, सुराशे सर, स्वतः मी सुमित काकडे, अमोल अंतरकर सर, त्याच्यानंतर शरद जाधव सर, मंगेश लोंढे सर इत्यादी सर्व शिक्षक वृंद तुमच्या समोर असतील. आणि निश्चितच ह्या TET एक्झाम क्रॅक करण्यासाठी सर्वजण तुम्हाला 100% आणि परिपूर्ण अशी मदत करतील. तर मित्रांनो लवकरात लवकर एनरोल करा या बॅचला. पुढच्या बॅचची जी माहिती आहे, जी तुमची कंप्लीट टोटल बॅच असेल, त्याच्याबद्दल लवकरच माहिती बाळासाहेब शिंदे सर तुमच्या समोर येतीलच घेऊन. थँक्यू सो मच.